परंतु श्री खंडेराय काय म्हणतील? आपण बोलू त्यांच्याशी. त्यांना सांगू की सारीपाटानंतर जे होईल त्यात आपण नसलो तर उत्तम. परंतु हे योग्य राहील का? ह्या आधी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपण कधीच माघार घेतली नाही, मग आत्ताच असं का? परंतु त्यावेळी आपण तिथे असू तर आपल्यावरही वेगळं दायित्व असेल आणि आपल्याला ते सांभाळावं लागू नये, कारण म्हाळसाला ते आवडणार नाही. देवी, आपण सारीपाटाच्या खेळाच्या वेळी उपस्थित राहूया, कारण श्री खंडेरायांना तटस्थ राहावं लागणार आहे. परंतु म्हणून वेळ पडली तर तुम्ही हस्तक्षेप करणार आहात का? हस्तक्षेप नाही, परंतु सहाय्य करीन आवश्यकता भासल्यास. यावेळी काहीही झालं तरी तुम्ही मध्ये पडू नये असं मला वाटतं. देवी, श्री म्हाळसा देवी आणि बाणाई सारीपाट खेळणार आहेत. अत्यंत अद्भुत घटना आहे ही. त्या प्रत्यक्ष पार्वती देवी आणि जयाद्री आहेत. गतजन्मी त्यांच्या लहानपणी प्रेमाचे, मैत्रीचे, सहजीवनाचे कितीतरी उत्तम क्षण त्यांनी घालवले असतील. परंतु ही शिवलीलाच अशी आहे की आता त्या दोघी समोरासमोर सारीपाट खेळण्यासाठी येणार आहेत, आणि ते देखील त्या दोघींपैकी एकीला दूर करण्यासाठी. अत्यंत नाजूक वेळ आहे ही. तुम्ही काय म्हणता आहात ते मला समजतं आहे, परंतु तुम्ही केलेलं सहाय्य हे हस्तक्षेप म्हणूनच गृहीत धरलं जाईल आणि तेच मला नको आहे. येते मी. देवी, देवी, तुम्ही रागावू नका. तुम्ही रागावलात तर माझं कोणत्याही कार्यात लक्ष लागणार नाही. असं म्हटलं म्हणजे झालं, परंतु माझं ऐकणार नाही, हो ना? देवी, येते मी.